आज आपण पाहणार आहोत मिथुन राशींच्या लोकांसाठी मार्च महिन्याचा शेवट काय संकेत देतो आहे। ज्योतिषशास्त्रानुसार या काळात काही असे योग तयार होत आहेत जे मिथुन राशींच्या लोकांच्या आयुष्यात अचानक बदल घडवू शकतात। मिथुन राशींचा स्वामी ग्रह बुध आहे। बुध हा बुद्धी, बोलण्याची कला आणि विचारांचा ग्रह मानला जातो। त्यामुळे मिथुन राशींचे लोक खूप हुशार, चतुर आणि परिस्थिती समजून घेणारे असतात। ते एखाद्या कठीण परिस्थितीतही मार्ग शोधून काढतात। पण एक गोष्ट खास आहे, मिथुन राशींच्या लोकांच्या मनात नेहमी दोन वेगवेगळे विचार चालू असतात। कधी ते खूप आनंदी असतात तर कधी शांत आणि विचारात हरवलेले असतात। त्यामुळे त्यांना समजून घेणं अनेकांना कठीण जातं। मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवसात काही मिथुन राशींच्या लोकांच्या आयुष्यात अचानक एखादी चांगली बातमी येण्याची शक्यता आहे। ज्या कामांमध्ये अडथळे येत होते ती कामे अचानक मार्गी लागू शकतात। विशेष म्हणजे या काळात तुम्हाला एखादी नवीन संधी किंवा नवीन ओळख मिळू शकते। ही ओळख तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाची ठरू शकते। काम आणि व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं झालं तर काही लोकांना नवीन जबाबदारी किंवा प्रगतीची संधी मिळू शकते। ज्यांनी खूप दिवस मेहनत केली आहे त्यांना आता त्याचं फळ मिळण्याची सुरुवात होऊ शकते। धनाच्या बाबतीत पाहिलं तर थोडा खर्च वाढू शकतो, पण त्याच वेळी अचानक धनलाभ किंवा एखादा आर्थिक फायदा होण्याची शक्यता देखील आहे। त्यामुळे या काळात आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या। कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर घरातील वातावरण हळूहळू सकारात्मक होताना दिसेल। काही गैरसमज दूर होऊ शकतात। एखादी जुनी समस्या मिटू शकते। मिथुन राशींच्या लोकांच्या मनात नेहमी मोठी स्वप्न आणि नवीन कल्पना असतात। त्यांना एकाच गोष्टीत अडकून राहायला आवडत नाही। त्यामुळे ते नेहमी काहीतरी वेगळं करण्याचा विचार करत असतात। या काळात तुमच्या आयुष्यात असा एक क्षण येऊ शकतो जेव्हा तुम्हाला महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल। हा निर्णय तुमच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो। बुधवार आणि शुक्रवार हे दिवस मिथुन राशींच्या लोकांसाठी विशेष शुभ मानले जात आहेत। या दिवशी केलेली कामे यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते। जर तुम्ही या काळात गणपती बाप्पाची उपासना केली किंवा मनापासून प्रार्थना केली तर तुमच्या आयुष्यातील अडथळे कमी होण्यास मदत होऊ शकते। शेवटी एकच सांगू इच्छिते, मार्च महिन्याचा शेवट मिथुन राशींच्या लोकांसाठी नवीन संधी, आशा आणि आयुष्यातील बदलांचे संकेत घेऊन येऊ शकतो। फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या। आणि जर तुम्ही मिथुन राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।